श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। बघा, श्रावण महिना आजपासून सुरू झालेला आहे आणि सगळे शिवभक्त सेवा करायला लागले असतील। नक्कीच स्वामी महाराजांच्या मुखामध्ये एक वाक्य तुम्ही कायम ऐकलं असेल, शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। स्वामी महाराज सतत असा जप करत राहायचे आणि नक्की जर आपण भोलेनाथांची सेवा केली तर ही सेवा आपल्या स्वामी महाराजांपर्यंत आपोआप पोहोचणार आहे। म्हणून शक्य होईल तितकी सेवा करायची आहे। श्रावण सोमवारचं व्रतही केलं जातं, पण अगदीच काही कारणास्तव करणं शक्य झालं नाही तर सेवा करायला तुम्हाला कोणीही अडवत नाही। सेवा ही आपल्या हातून घडलीच पाहिजे। बऱ्याचदा काय होतं की अनेक लोक व्रत करतात परंतु सेवा मात्र त्यांच्याकडून काहीही होत नाही, पण त्याचा अर्थात काही उपयोग होत नाही। बघा, व्रत आपल्याला करायचंच आहे, पण व्रतासोबत जर आपण काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं। तर असो, श्रावणाच्या सेवा तर आपल्याला करायच्याच आहे, परंतु यासोबतच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे, जेणेकरून आपलं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे आणि आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत देखील मिळणार आहे। तर आपल्याला नेमकं करायचं काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। तर बघा, भगवान शंकरांना अनेक गोष्टी प्रिय आहे, जसं की धोत्राचं फूल, त्यासोबतच बेलपत्र, भस्म, या विविध प्रकारच्या गोष्टी आपल्याला आपल्या पूजेमध्ये वापरायच्याच आहे। परंतु यापैकी जे बेलपत्र आहे त्या बेलपत्राचा वापर आपण आपल्या स्वतःसाठी केला तर निश्चितच आपल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होणार आहे। या व्यतिरिक्त आपल्या आर्थिक अडचणी किंवा इतर ज्या काही समस्या आहे, तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब झालेलं आहे तर त्या अडचणी सुटण्यासाठी देखील तुम्हाला मदत मिळणार आहे। एक छोटंसं बेलपत्र जर तुम्हाला एवढी मदत करणार असेल तर ही सेवा किंवा हा उपाय करून बघायला काहीही हरकत नाही। तर बघा, बेलपत्र हे जेव्हा आपण पिंडीवर अर्पण करतो ना, तेव्हा ते एक साधारण झाडाचं पान राहत नसून तो शिवशंकराचा प्रसाद बनत असतो आणि म्हणूनच या प्रसादाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे। तो कसा ते जाणून घेऊया। बघा, धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की बेलपत्राला 6 महिन्यांपर्यंत शिळं मानलं जात नाही। आता जेव्हा आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जातो तेव्हा आपण बेलपत्र घेऊन जायचंच असतं। बेलपत्र हे भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचंच असतं, त्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही। हे 100% खरं असलं तरीही बऱ्याचदा काय होतं की आपण मंदिरात जातो आणि आपण बेलपत्र घेऊन जायचं विसरून जातो। तर अशा वेळेस काय करायचं, जे अगोदरचे बेलपत्र वाहिलेले असतात, इतर कोणीही जे बेलपत्र वाहिलेले असतात तेच बेलपत्र जर आपण उचलून घेतलं आणि ते पुन्हा पाण्याने धुवून ते बेलपत्र आपण भगवान शंकरांना अर्पण केलं तर नक्कीच ते आपलं स्वीकारलं जातं। त्यामुळे बेलपत्र हे आपण वापरलेलं पुन्हा वापरू शकतो, हे लक्षात घ्या। बेलपत्र इतकं महत्त्वाचं आहे, परंतु तरीही बऱ्याच ठिकाणी शिवलिंग स्थापित आहे पण आजूबाजूला बेलपत्र उपलब्ध होत नाही। त्यामुळे अशा ठिकाणी ते काय करतात की ह्या बेल पानांचं चूर्ण बनवून ठेवतात आणि चिमूटभर चूर्ण अर्पण करत असतात। आता हा भाग वेगळा आहे की आपल्या भागामध्ये बेलपत्र सहज उपलब्ध होतं, परंतु बरेच ठिकाणं अशी आहे जिथे हे सहजासहजी उपलब्ध होत नाही। आता बेलपत्राला एवढं महत्त्व का प्राप्त झालं या बाबतीत एक कथा आहे, ती छोटीशी कथा तुम्हाला सांगते, फार वेळ तुमचा घेणार नाही। तर बघा, समुद्र मंथनासोबत अनेक वस्तूंची उत्पत्ती झाली होती हे आपल्याला ठाऊक आहे आणि त्यामध्ये विषाची देखील उत्पत्ती झाली होती आणि हे विष भगवान शंकरांनी आपल्या कंठाजवळ ठेवलं होतं। हे नव्याने सांगण्याची गरज नाही, हे अगदी प्रत्येकाला अगदी चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि तेव्हापासून भगवान शंकरांना नीलकंठ असं नाव पडलेलं आहे। आता जेव्हा भगवान शंकरांनी दुसऱ्यांच्या हितासाठी हे विष आपल्या कंठाजवळ ठेवलं तेव्हा त्यांची जी उष्णता आहे, त्यांच्या शरीराचं जे तापमान आहे ते अतिशय वाढून गेलं आणि त्याचा त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला आणि त्यामुळे त्यांना त्या वेदना असह्य होऊ लागल्या आणि त्यांचा प्रचंड संताप होऊ लागला। आणि अशा वेळी जेव्हा त्यांचं तापमान वाढलं तेव्हा आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आपोआप जळून राख होऊ लागल्या। अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूचे सगळेजण घाबरले आणि मग काय करावं त्यांना सुचत नव्हतं। तेव्हा जे ऋषी मुनी जे होते त्यांनी वेद सल्लागाराकडे धाव घेतली। तेव्हा तिथे जे वैद्य होते त्यांनी भगवान शंकरांना बेलपत्र खाऊ घालण्यासाठी सुचवलं आणि मग तिथल्या ऋषी मुनींनी बेलपत्र आणलं आणि भगवान शंकरांना खाऊ घातलं। बेलपत्र भगवान शंकरांना खाऊ घातल्यानंतर भगवान शंकरांच्या डोक्यावर पाणी देखील टाकण्यात आलं आणि हळूहळू त्या बेलपत्राने भगवान शंकरांची जी उष्णता वाढलेली होती, जे तापमान वाढलेलं होतं ते हळूहळू कमी होऊ लागलं आणि त्यामुळे
तेव्हापासून बेलपत्राला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि भगवान शंकरांनी त्याच वेळी हे देखील सांगितलं की जो कोणी मला हे बेलपत्र अर्पण करेल त्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील। आणि तेव्हापासूनच भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करण्याची प्रथा सुरू झालेली आहे। त्यासोबतच बेलपत्र वाहिल्यानंतर 1 लोटा पाणी देखील आपल्याला अर्पण करायचं असतं। बेलपत्रानंतर 1 लोटा पाणी जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा भगवान शंकरांना शीतलता प्राप्त होते, म्हणून आपल्याला 1 लोटा जल देखील अर्पण करायचं आहे। हे बेलपत्र अर्पण केल्याने नेमकं आपल्याला फायदे कोणते होतात ते आपण जाणून घेऊया। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण साधं बेलपत्र खातो, भगवान शंकरांना अर्पण न केलेलं बेलपत्र खातो, त्याने देखील आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो, अनेक आपल्या तक्रारी दूर होण्यासाठी मदत होते। पण जेव्हा आपण भगवान शंकरांना अर्पण केलेलं बेलपत्र खातो ना, तेव्हा काय होतं, मुळातच बेलपत्रामध्ये काही असे गुणधर्म आहे ज्याने आपल्या समस्या सुटण्यासाठी मदत मिळते। पण हेच बेलपत्र जेव्हा भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण अर्पण करतो तेव्हा त्याला प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं आणि आपोआप त्या सकारात्मक लहरी आपल्यामध्ये प्रवेश करत असतात आणि त्यामुळे त्याचे फायदे आपल्याला दुपटीने मिळत असतात। त्यासोबतच वात, कफ, पित्त हे प्रमुख दोष मानले गेले आहे आणि त्या दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी देखील मदत होत असते। त्यानंतर बेलपत्र खाण्याचा दुसरा फायदा असा की एखादी व्यक्ती समजा मांसाहार करते, मद्यपान सेवन करते, पण जेव्हा ती सेवेमध्ये येते, उदाहरणार्थ स्वामींच्या सेवेत येते, मग तेव्हा हळूहळू तिला वाटतं की नाही, आपण मांसाहार करायला नको, पण तिची सवय अशी असते की तिच्याकडून तो मांसाहार सुटत नाही। त्या ठिकाणी तिचीही काही चूक नसते, कारण अगदी लहानपणापासून जर ती मांसाहार करत असेल तर अचानक तिच्यामध्ये हा बदल घडणं अशक्य आहे। म्हणून तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे, पण ती सवय तुमची सुटत नाही, तर तुम्ही कंटिन्यू 1 बेलपत्र रोजच्या रोज खायला सुरुवात करा। बेलपत्र खाल्ल्याने काय होतं की मांसाहाराची किंवा मद्यपान सेवन करण्याची जी इच्छा आहे ती आपोआप हळूहळू कमी होते आणि जे तामसिक गुण असतात ते देखील कमी होतात आणि हळूहळू तुमचा मांसाहार पूर्णपणे सुटण्यासाठी मदत होत असते। म्हणून तुमची जर मांसाहार सोडण्याची इच्छा असेल तर तुम्ही रोज 1 बेलपत्र खायला सुरुवात करा, नक्कीच तुमची मांसाहाराची इच्छा पूर्णपणे बंद होईल। आता हे झालं आरोग्याच्या दृष्टीने आणि मांसाहारासंबंधी। त्यानंतर अजून आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात, तर जेव्हा आपण हे बेलपत्र खातो तेव्हा आपोआप आपलं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलण्यासाठी मदत होत असते, कारण भगवान शंकरांचा या बेलपत्राला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे। म्हणून हे बेलपत्र जो कोणी खाणार आहे त्याला आपोआपच सकारात्मक लहरी प्राप्त होणार आहे। त्याच्या अनेक अडचणी, मग ती आर्थिक अडचण असू द्या किंवा शारीरिक अडचण असू द्या किंवा मानसिक अडचण असू द्या, ती सुटण्यासाठी त्या व्यक्तीला मदत मिळणार आहे। आयुर्वेदामध्ये देखील बेलपत्राचे फायदे सांगितलेले आहे। रक्त शुद्ध होण्यासाठी बेलपत्राचा आपल्याला फायदा होत असतो। त्यासोबतच रोजच्या रोज बेलपत्र खाल्लं तर आपोआप सकारात्मकता आपली वाढू लागते। इच्छापूर्ती होण्यासाठी देखील बेलपत्र हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासोबतच जसं जसं आपण बेलपत्र खातो तसं तसं आपले विचार हे सकारात्मक होऊ लागतात आणि आपलं आयुष्य देखील सकारात्मकच बनत जातं। त्यासोबतच आपल्याला वाचा सिद्धी देखील प्राप्त होते। आता वाचा सिद्धी म्हणजे काय, तर बघा, बऱ्याचदा आपण तुम्ही ऐकलं असेल की एखादी व्यक्ती काहीतरी बोलते आणि काही दिवसांनी किंवा कालांतराने त्या गोष्टी खऱ्या होऊ लागतात। म्हणजेच काय, तर त्या व्यक्तीला वाचा सिद्धी प्राप्त आहे आणि अशी वाचा सिद्धी जर तुम्हालाही प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्ही रोज 1 बेलपत्र खायला सुरुवात करा। आता श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे तुमच्याकडे खूप छान असा योग चालून आलेला आहे। या योगाची तुम्ही संधी घ्या आणि रोजच्या रोज 1 बेलपत्र खायला सुरुवात करा। आता तुम्ही म्हणाल की सांगणं सोपं आहे, पण रोज रोज मंदिरात जाणं शक्य नाही, तर तुमच्या घराजवळ असेल तर नक्कीच तुम्ही ते करू शकता। पण तुमच्या घरातही भगवान शंकरांची पिंड आहे, त्या पिंडीवर जरी तुम्ही अशा प्रकारे बेलपत्र अर्पण केलं आणि थोड्या वेळाने ते उचलून खाल्लं तर त्याचे फायदे तुम्हाला मिळणारच आहे। किंवा तेही शक्य झालं नाही तर दररोज जमलंच नाही तर महिन्यातून कमीत कमी 15 दिवस का होईना बेलपत्र खाण्याचा प्रयत्न करा। आता बघा, बेलपत्राचे फायदे काय आहे हे आपण जाणून घेतलं आहे, पण हे बेलपत्र तोडण्याचे देखील काही नियम आहेत। आता बेलपत्र तोडण्याचे नियम काय आहे, तर बघा, चतुर्थी, सप्तमी, नवमी, दशमी, अमावस्या, पौर्णिमा आणि सोमवार या दिवशी बेलपत्र चुकूनही तोडू नये। बघा, जर तुम्ही एखाद्या फुलवाल्याकडून जर विकत आणत असाल तर ते तुम्ही नक्कीच घेऊ शकतात, कारण आपल्याला ठाऊक नसतं ते कधी तोडलेले आहे। पण जर तुमच्या घराजवळ कुठे झाड असेल, तुम्ही स्वतः तोडणार असाल तर हे दिवस आपल्याला टाळायचे आहे। सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांचा बेलाच्या झाडावर वास असतो असं म्हटलं जातं, म्हणून सोमवारच्या दिवशी चुकूनही आपल्याला बेलाचं फळ किंवा बेलाचं पान तोडायचं नाही। बेलपत्राच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा नियम सांगायचा झाला तर तो असा की बेलपत्र अर्पण करताना एक विशेष काळजी घ्यावी की ते बेलपत्र कधीही चिरलेलं, फाटलेलं नसावं। बेलपत्र हे नेहमी
अखंडित स्वरूपातच अर्पण करायला हवं, कारण महादेवांना कुठलीही खंडित वस्तू अर्पण केली जात नाही, म्हणून महादेवांना आपण कधीही नारळ फोडत नाही, नारळ आपण ते वाहत असतो। बघा, जेव्हा भगवान शंकरांनी गणेशाचं मस्तक खंडित केलं होतं तेव्हापासून भगवान शंकरांनी सांगितलेलं होतं की खंडित वस्तू अर्पण केलेली मी स्वीकारणार नाही, म्हणून आपल्याला ही एक विशेष काळजी घ्यायची आहे। तर बेलपत्र तोडण्याचे जे नियम आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितले आहे, फायदे काय आहेत ते देखील सांगितले आहे। आता एक छोटासा उपाय आहे तो तुम्ही नक्कीच करून बघू शकतात। बघा, बेलपत्र जे आहे, आता तुम्ही जेव्हा भगवान शंकराच्या मंदिरात जातात तेव्हा बेलपत्र अर्पण करत असतात। आता हे बेलपत्र अर्पण केल्यानंतर तुमचं बेलपत्र किंवा इतर कोणाचंही एक बेलपत्र तुम्हाला घरी उचलून आणायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। बघा, दर 8 दिवसाला हे करून बघा। सोमवारी जायचं, एक बेलपत्र उचलून आणायचं, आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं किंवा जर तुमचं दुकान असेल त्या गल्ल्यामध्ये ठेवायचं आणि पुढच्या सोमवारी हे पान आपल्याला विसर्जित करायचं किंवा मग तुमच्याकडे झाडं वगैरे लावलेली असेल तर त्या मातीमध्ये मिसळून द्यायचं आणि पुन्हा नव्याने एक बेलपत्र आणून आपल्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवायचं आहे। असं केल्याने आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते, कर्जाची समस्या दूर होण्यासाठी मदत होत असते। नक्कीच हे उपाय आहे, जे काही नियम आहे ते पाळण्याचा प्रयत्न करा, उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि एक बेलपत्र खाण्याचा प्रयत्न करा। नक्कीच अनेक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। बघा, आर्थिक समस्या सुटण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे, पण त्या प्रयत्नांना जर आपण आध्यात्मिक जोड दिली तर नक्कीच त्यामध्ये यश प्राप्ती लवकरात लवकर होत असते। या सगळ्या गोष्टींवर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।